तुम्ही जर दिव्यांग असाल आणि लोन काढण्यासाठी इच्छुक असाल तर शासनाच्या एका नवीन योजनेची माहिती मी तुमच्यासाठी या व्हिडिओत घेऊन आलो आहे। आपल्याला माहीतच आहे की शासनामार्फत वैयक्तिक लाभ देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात। पण या योजनांमधून काही मोजक्याच अशा योजना आहेत ज्या फक्त दिव्यांगांसाठीच असतात। दिव्यांग व्यक्तीकडे 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र असूनही काही दिव्यांग व्यक्तींना या योजनांचा लाभ सुद्धा मिळत नाही। बरेच असे दिव्यांग आहेत ज्यांनी या अगोदर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे लोनसाठी अर्ज केलेला आहे, परंतु अद्यापही काही दिव्यांग व्यक्तींना लोन मंजूर झालेले नाही। लोन काढण्यासाठी अशीच एक नवीन योजना केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये दिव्यांग व्यक्ती सुद्धा अर्ज करू शकतात। या नवीन योजनेतून लाभ घेण्यासाठी पात्रता काय असणार आहे, तुम्हाला लोनच्या व्यतिरिक्त अजून कोणते लाभ मिळतील आणि कागदपत्रे कोणकोणती लागतील याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यासाठी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच शासकीय योजनांची माहिती आपल्या चॅनलवर मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सप्टेंबर 2023 पासून केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली PM विश्वकर्मा योजना, या योजनेतून दिव्यांग व्यक्तींना लोनसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो। परंतु PM विश्वकर्मा योजनेतून दिव्यांग व्यक्तींना लाभ घेता येऊ शकतो का, हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल। ज्यावेळेस तुम्ही PM विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता त्यावेळेस तुम्हाला या ऑनलाईन अर्जात विचारले जाते की तुम्ही दिव्यांग आहात का। दिव्यांग असाल तर तुम्हाला इथे यस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि दिव्यांगजन टाईपमधून तुम्हाला कोणत्या प्रकारचे अपंगत्व आहे हे सुद्धा सिलेक्ट करायचे आहे। दिव्यांगांसाठी विचारलेली ही माहिती भरून तुम्ही अर्ज सबमिट करू शकता, म्हणजेच दिव्यांग व्यक्तीला सुद्धा या योजनेतून लाभ घेता येतो। आता सर्वच दिव्यांगांना या योजनेतून लाभ घेता येतो का, तर नाही। आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी जे दिव्यांग शिवणकाम करतात, तर कुणाचा व्यवसाय हा फुलांचे हार बनवण्याचा असेल, तर कोणी धोबीकाम करत असेल, कुंभारकाम करणारे दिव्यांग असतील, मूर्त्या बनवणारे असतील, लोहारकाम, चपला जोडे बनवणारे, केस कापण्याचा व्यवसाय करणारे, सुतारकाम करणारे दिव्यांग असतील, असे सर्व दिव्यांग महिला आणि पुरुष PM विश्वकर्मा योजनेतून लोन काढण्यासाठी अर्ज करू शकतात। ज्यामध्ये तुम्हाला पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये लोन देण्यात येते आणि या लोनची परतफेड 5% व्याजदरावर 1.5 वर्षाच्या कालावधीत करावी लागणार आहे। लोन काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याची माहिती आपण याच व्हिडिओत पुढे पाहणार आहोत। या लोनच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या कामाच्या संबंधित साहित्य खरेदी करण्यासाठी किंवा टूल किट खरेदी करण्यासाठी ई-व्हाउचर स्वरूपात 15,000 रुपये सुद्धा दिले जातात। ऑनलाईन अर्ज करताना तुमच्याकडे आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे। तसेच तुमचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे। अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत नसावी आणि अर्जदाराने मुद्रा योजनेतून लोन घेतलेले नसावे। अर्ज केल्यानंतर ज्यावेळेस तुमच्या अर्जाला ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका स्तरावर अप्रूव्हल भेटेल, त्यानंतर तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल तुम्हाला 5 दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येते आणि या 5 दिवसाची मजुरी म्हणून 500 रुपये रोजाप्रमाणे पैसे सुद्धा दिले जातात। तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण घेतल्याबाबतचे अशा प्रकारचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र सुद्धा दिले जाते। त्यानंतर लोन काढण्यासाठी व्हेरिफिकेशन करिता तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, अपंग असल्याचे प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, उद्योग आधार, रेशन कार्ड, पॅन कार्ड, ऑनलाईन अर्जाची झेरॉक्स प्रत ही कागदपत्रे ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयात जमा करावी लागतात। तुम्ही लोन काढण्यासाठी इच्छुक असाल तर PM विश्वकर्मा योजनेतून अर्ज करू शकता। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।